स्पॉट हिट झालाय माझा. थांबा थांबा. हॅलो, वसई कॅफे पार्ट 2 मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आज आलो आहोत कॅफे ब्रॉस्टन, वन ऑफ द मोस्ट आयकॉनिक कॅफेज इन वसई. आणि हे वसई फोर्ट रोड आहे बघा, किती एकदम सिनिक व्ह्यू. आणि या पोलीस स्टेशनचे एक्झॅक्ट अपोजिट आहे. आता आपण इकडे थालीज आणि फिश खूप चांगलं आहे, विच इज व्हेरी डिफरंट फ्रॉम वॉट अ कॅफे इज नॉर्मली. आपण ते सुद्धा ट्राय करू. आणि बघूया थालीज इकडे आहेत. खूप एक्सायटेड आहे मी ही थाली ट्राय करायला. फिश, चिकन नको, आय थिंक फिश इज बेटर. वसईमध्ये जर तुम्हाला कुठे फिश मिळाला तर ते फिशच खायचं, मग त्याच्या मागे चिकन खायचं. ओपन किचन कॉन्सेप्ट आहे, व्हेरी कूल. तू कोणत्या थालीसाठी एक्सायटेड आहे? बोंबील. अच्छा, कॅफे ब्रॉस्टनची स्पेशालिटी म्हणजे आता आमचं जेवण आलं आहे, बट स्पेशालिटी अशी आहे की हे एक जो नाव आहे ना, हे त्यांचा एक मित्र जो हू इज नॉट विथ अस एनीमोर, तो काही पूर्वी वारला. त्याच्या नावाचा एक ट्रिब्यूट आहे. तर ते ब्रदर संकेत म्हणून बोलायचे त्याला. सो ब्रदर संकेत तेंडुलकर त्याचं सरनेम होतं. सो ब्रदरचा ब्रो, संकेतचा एस आणि तेंडुलकरचा टेन, सो म्हणून हे ब्रॉस्टन कॅफे असं नाव दिलं आहे, विच इज एकदम एक पर्सनल टच आहे. बोलता बोलता आमची दोन्ही थाली आल्या आहेत, माझ्या तोंडात पाणी आलं आहे. आणि हे कोणते कोंबडी वडे, कोथिंबीर वडे. हो, आय एम सो सॉरी. मी या डिशसाठी एकदम एक्सायटेड आहे. आणि थाली खाताना कधी स्पून वापरायचा नाही, आपल्या हातानेच खायची थाली. याच्यात 2 टाईपचे करीज आहेत, एक आणि दोन्ही मालवणी करी आहेत. ही नॉर्मल मालवणी करी आणि ही कोकोनटवाली मालवणी करी. हे आहे ते सुकट बोंबील आहे, सोलकढी, राईस. बट आता आपण कोकोनट करी, जी वन ऑफ माय फेवरेट आहे, ती राईसवरती टाकू. कुरकुरीत बोंबील टाक त्याच्यावर. कुरकुरीत बोंबील, राईस. कशी आहे? एकदम स्पायसी आहे का? नाही, इट्स परफेक्टली बॅलन्स्ड. एकदम असं वाटतं की मी कुठेतरी कोकणमध्ये कुठल्या तरी गावात जाऊन त्यांच्या घरी बसून घरचं जेवण खायला लागलं आहे. एकदम चांगला आहे. इट्स व्हेरी नाईस. आणि याच्यात जो आय डोंट नो हाऊ टू से इट, पण आमच्या मराठीत खिवलेला नाळ बोलतात. श्रेडेड कोकोनटचं जो जे ते मिल्क निघते ना, त्याचा पण टेस्ट एकदम भारी आहे. आता आपण दुसरी करी ट्राय करूया. याच्यात काय लसूण पण आहे. लसूण आपण थोडासा बाजूला ठेवूया. आता आपण स्टार्टिंगला फक्त ही प्लेनवाली ट्राय करू, जस्ट विथ द करी. त्याच्यानंतर आपण ऑल मिक्सचर घेऊन ट्राय करू, बघू कसा राहतो. लसूणचा टेस्ट थोडा ओव्हर आहे तर, म्हणून मला ती नारळाचीच आवडणार. सो मी तीच फिनिश करणार. आता स्टार ऑफ द शो इज, हे बघा कसं पडतंय. बाहेरून कुरकुरीत आहे, मधून एकदम फ्लेकी.
सुपर क्रंची, सुपर डिलिशियस. सर्व काही मिक्स करून खाऊया विथ आवर कुरकुरीत रवा बोंबील. आंबा हेवनली, अलग लेवलचं टेस्ट आहे भाई. मी ॲक्च्युली ह्याने जेव्हा कॅफे प्रॉशन जेव्हा स्टार्ट झाला होता ना तेव्हा ॲक्च्युअल कॅफेसारखं स्टार्ट केला होता ह्याने. बट ह्याने आता मेन्यू एवढा चेंज केला, मी एवढा खूप महाराष्ट्रीयन डिशेस ऍड केले. खूप आणि मी एवढा एक्सपेक्ट नव्हता केलं की एवढा चांगला लागेल आणि एकदम ऑथेंटिक. एकदम ऑथेंटिक. असं वाटतं मी कोणतरी गावात घरी बसून आजीने मला जेवण दिलंय कोणते. आता आपण भाकरी बघा, एकदम सॉफ्ट लाईट फ्लफी राईसची भाकरी आहे. आम्ही घरी देखील हीच बनवतात. येस, राईसची भाकरी घेतली, ह्याच्याबरोबर एक प्रॉन्स, आणि ह्याच्याबरोबर आपण हे मिक्स करणार आहे कारण ह्याचा पण मला जाम आवडला आहे. हे काय बोलला तो? व्हॉट इज दिस? सुकट बोंबील. सुकट आय थिंक इट इज स्मॉल प्रॉन्स. सुकट प्रॉन्स असतात ना त्याची भाजी सारखी. राईट. सो आपण हे फुल मिक्स करणार आहे, ब्रिंजॉल अँड पटेटो. येस, म्हणजे ह्या करीमधून आपण फक्त प्रॉन्स घेतले आणि बुडवायची आपण तर दुसरी नारळ आहे त्या करीमध्ये. अलग लेवलवरचे रेटिंग आहे. इट इज ऑन अ कम्प्लिटली डिफरंट लेवल. म्हणजे एकदम क्रेझी सीन्सवाली रेटिंग आहे याला फॉर द होल डिश. सोलकढी ट्राय करू. सोलकढी महाराष्ट्र नसाल आणि सोलकढी माहिती नसाल म्हणजे तुम्ही महाराष्ट्र नाही. ही कोकोनट मिल्कची असते. कोकोनट मिल्क सोलकढी एकदम सुदिंग. आणि मालवणची करीमध्ये थोडासा कसं किक असते, म्हणजे थोडासा स्पायसी असते. ते सोलकढी इज मेंट टू सूद युअर टंग, म्हणजे ते थोडासा काम डाऊन करायला. मॅडम तुम्ही पण एकदा ही डिश ट्राय करा. त्याच्यावर टाकू आपण कांदा, लिंबू, लिटल बिट ऑफ द सुकट. भारी आहे ना एकदम. तर आता आपण रिव्ह्यू करूया चिकन थाली विच इज विथ कोंबडी वडे. आणि हे माझे फेवरेट आहेत. आता थोडे डिफरंट झाले आहेत पण एकदम फ्लफी. हो आणि गरम आहेत अजून. खूप एक्सायटेड आहे मी. आणि चिकनची करी एकदम कलर त्याचा बघूनच असं वाटते झणझणीत असेल. तर आपण टाकूया थोडासा लिंबू करीवरती. कोंबडी वडे. हो हे आय थिंक सो मेथीचे कोंबडी वडे आहेत. मेथी. वाव, रस्सा एवढा मस्त आहे. चिकनचा पीस घेऊया. हो, परफेक्टली कुक्ड आहे चिकन. एकदम सॉफ्ट आहे आणि स्पायसी आहे तरी. असं नाही वाटत काय बोलायच्या अगोदर एक बाईट घेऊन मग नंतर बोलतो. मला अजून खायचं आहे. काय एन्जॉय. कोंबडी एकदम सॉफ्ट आहे. आय विश तुम्ही खाऊ शकले असते या स्क्रीनमधून. बट बेस्ट आहे. मला कोंबडी वडी ही पुरी इतकी आवडते ना, नॉर्मल पुरीसारखी नसते. आणि याच्याबरोबर थोडासा रायता टाईप काहीतरी आलं. आणि ह्याचा रेट हा जो हे आहे ना रायता आणि हे सर्व आल्यात ना, ह्याचा रेट किती आहे? फक्त 250 रुपीज काहीतरी. रिअली नाईस कन्सिडरिंग एवढा मोठा पोर्शन आहे. आणि मस्त इकडून सिनिक व्ह्यू आहे. स्पायसी मालवणी चिकन करी. आय थिंक ही चिकनची करी मे बी नॉट सेम मसाला बट एकदम किक आहे त्याला. स्पायसी. आता ती सोलकढी याच्यावरती अजून मस्त लागेल. पण मला सांग ना, असं नाही वाटत तुला की आपण कुठेतरी कोणाच्या तरी गावात जाऊन घरी बसल्यात आणि आजीने आपल्याला जेवण दिलंय? कोकण मालवण असं कुठेतरी गेली असं वाटतं. ट्रान्सपोर्टेड टू समवेअर. असं झाडं वगैरे दिसतात मला आता आजूबाजूला. मॅडम एकदम ट्रान्समध्ये गेली आहे जेवण. फुल फिनिश करायला. फुल फिनिश करणार. सोलकढी ट्राय कर ना. ट्राय द सोलकढी. मला जाम आवडली. वाव, एकदम सुदिंग ना टेस्ट आणि स्पाइस भारी आहे एकदम.
म्हणजे मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की कॅफेमध्ये महाराष्ट्रीयन फूड भेटेल, ते पण इतकं छान म्हणजे असं लोकल महाराष्ट्रीयन फूड असं वाटते. ट्राय आता करायला पाहिजे. लगे हा तिसको भी रिव्ह्यू करतो मॅडम, ह्याला पण रिव्ह्यू द्या. हे आहेत कोथिंबीर वडे. कोथिंबीर वडे. सरांनी ट्राय नव्हते केले म्हणून आम्ही स्पेशली त्याच्यासाठी ऑर्डर केले. येस. अजूनही गरम आहेत आणि क्रिस्पी. हो हो हो. ग्रीन चटणीमध्ये डुबवायचा. हो वाव, पीनट वगैरे आहे त्याच्यामध्ये. हा या बसवाल्याला बरं थांब ना. हो हा पीनट पडले, एक पीनट पडला. आणि चटणी तुम्हाला स्क्रीन मधून खा. आय थिंक यू शुड ट्राय. मी ट्राय करतो थांबा. कोथिंबीर वडे बघूया, फर्स्ट टाइम आहे माझा आणि मॅडमनी सांगितलं मला की तुला ट्राय करायलाच लागेल. मिक्स केलं. स्टार्टिंगला असं वाटतं की एकदम काहीतरी ड्राय आहे, पण नंतर जेव्हा ते फ्लेवर हिट होते ना, एस्पेशली ते पीनटचा, इट्स परफेक्ट. चांगला आहे म्हणजे मी परत येऊन खाऊ शकतो. लाईट स्नॅक सारखा आहे. लाईट तर नाही बट स्नॅकच. याला रिव्ह्यू मी देणार क्रेझी, फक्त क्रेझी आहे. पटकन मॅडमला माझ्यासाठी पण कुठे कोणती डिश तुमची? चिकनची डिश. चिकन थाली विथ कोंबडी वडे. 5 कोंबडी वडे येतात, पण माझ्याकडे अजून 5 ऑर्डर करायला लागतात. मी याला देणार एकदम क्रेझी सीन्स. ट्राय करायची आणि आम्हाला सांगायचं तुम्हाला कशी वाटली. आता आपण जिंजर लेमन सोडा मागवलाय. थोडासा थंड आहे, म्हणजे काय एकदम स्पायसी झाला होता. मालवणी तिखट आणि काहीतरी अलग पण वाटलं. काहीतरी अलग, म्हणजे जिंजर लेमन सोडा हे काय क्रेझी वाला वाटते. तर बघूया एवढा डिफरन्स नाही वाटत. आपला नॉर्मल जो लेमन सोडा आहे तसंच वाटतं, फक्त थोडासा जिंजरचा थोडासा टेस्ट आहे. नॉट मच ऑफ अ डिफरन्स. रिव्ह्यू करण्यासारखं नाही आहे, बट तरी आपण याला क्रेझी दिलाय क्रेझी दिलाय. एन्जॉय. आता आलाय गरम गरम उकडीचे मोदक आणि त्याच्यात वरती तूप. बघितलं का? हो हो, एकदम सोने पे सुहागा. मला एकदम असं तोंडामध्ये पाणी आलंय आता. तोडून बघा, उघडून दाखवा. ओ वाव. बघ आता ॲक्च्युली थोडासा आमचा हार्ट ब्रेक झाला आहे, कारण आम्हाला शुअर नाही की आमचा माईक चालू होता की नाही. ते घरी गेल्यानंतरच समजेल. कसं आहे त्याची भरणी जी आहे ना, तूपनी भरलेलं आहे का? आणि ह्याचा स्पेशल काय म्हणजे दिस इज ओनली ऑन संडेज. फक्त संडेजला असते ते. मी पण खाऊन बघतो. आम्ही संडेला आले. एकदम ऑथेंटिक उकडीचं म्हणजे मोदक असतं ना, कसं आहे. स्वीट डिश टू एंड अ स्वीट डे. त्याच्यामध्ये नटमेग, आणखीन काय आय कॅनॉट आयडेंटिफाय, बट हो भारी आहे ना. तूप एकदम भारी आहे. म्हणजे एकदम स्वीट स्पॉट हिट झालाय माझा. अमेझिंग आहे. हो वा, फुल बाईट मी एकदा घेतला ना, ते ज्यूसेस पण माझ्या तोंडात आले. फ्लेवर बॉम्ब. एकदम फ्लेवरचा असं बॉम्ब झाला आणि एकदम भारी आहे. गरम गरम स्वीट डिश. रिव्ह्यू काय देणार? एकदम क्रेझी. माझ्यासाठी पण एकदम क्रेझी होता. आता आपण स्वीट चालू आहे, तर आपण जाणार आता पुढे वसई फोर्टला. वसई फोर्टचा थोडाफार तुम्हाला दाखवू आणि आपण तिकडे आपला दिवस आणि हा व्हिडिओ एंड करू. आता इकडे तुम्हाला असं वाटत असेल आपण कुठेतरी जंगलात आलेत, बट हे फुल वसई फोर्टचा पार्ट आहे. फुल्ली वसई फोर्ट. हे आता तुम्हाला असं वाटत असेल आपण कुठेतरी जंगलात आलोत,
बट दिस इज वसई फोर्ट. हे वसई फोर्टच्या आतमध्येच आहे. वसई फोर्टचं एक इंटरेस्टिंग फॅक्ट असं आहे की इट इज ओल्डर दॅन मुंबई. पोर्चुगीजनी बांधलेला वसई फोर्ट. चक्रीजीना चढूया. पॅरेटचा आवाज यायला लागला. पॅरेट आहे तिकडे. ये वरती. जेव्हा ही झाडं नव्हती ना तेव्हा फुल दिसायचं. हा जो चक्रीजीना आहे ना, तुम्ही वरचा व्ह्यू बघितलाच असेल. हे एकदम टॅक्टिकली बिल्ड केलं होतं. म्हणजे वरून कोण असा शिपाई उभा राहणार. काव केलेला आहे. येस. म्हणजे कोण शिपाई उभा राहिला त्याला जर कोण दिसला की लांबून कोण अटॅकर का काय येणार आहे त्याच्यासाठी पण. आणि हे स्पेशल विंडोज. म्हणजे या विंडोमधून उभे राहिले ना, जर बाहेरून बघितला ना तुम्हाला तर असं वाटेल बंद आहे. बट इकडून बघितला ना तर असं वाटेल का, म्हणजे असं वाटेल ना इकडून बघितलं तर फुल्ली दिसते पुढे. टॅक्टिकल विंडोज. तेव्हाचे डोके.